सरकार तुम्ही केलंय मार्केट जामच्या आजच्या एपिसोडमध्ये महाराष्ट्राचं असं एक पीक ज्या पिकामुळं महाराष्ट्रात अनेक गाणी तयार झाली आहेत. महाराष्ट्रामधल्या खाद्य संस्कृतीमधली जितकी महत्त्वाची आहे मिरची, तितकीच महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीवर सुद्धा या मिरचीचा खूप मोठा परिणाम आहे. मिरचीचं पीक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेतलं जातं, पण आत्ता आम्ही आलोत पश्चिम महाराष्ट्रातल्या मिरचीचं केंद्र ज्याला म्हणता येईल, ज्या मिरचीला एक विशेष ओळख आहे बाजारात, अशा ठिकाणी. नाव आहे गडिंग्लज. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरचं हे गाव अनेक गोष्टींसाठी, अनेक ऐतिहासिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण शेतीचा विचार केला तर इथली मिरची खूप प्रसिद्ध आहे आणि त्या मिरचीची फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात ओळख आहे. काका, तुमच्या शेतातलं पीक नाही? हो. बर, काय नाव आहे या मिरचीचं? संकेश्वरी. संकेश्वरी मिरची. ऐकलंय का संकेश्वरी मिरची? जे जे गेले असतील मिरची बनवायला, मसाला बनवायला आणि मिरची खरेदी करता, त्यावेळेस या मिरचीला टाळता येत नाही. तीच मिरची या भागामध्ये पिकते. किती एकर आहे? 1 एकर आहे. 1 एकर. किती येते 1 एकरात पीक? साधारण 1.5 क्विंटल पर्यंत येते. दरवर्षी लावता का? हो, दरवर्षी लावतो. किती वर्षांपासून लावताय? वडील असल्यापासून त्यावेळेपासून चालू वडिलांपासून चालू आहे. मग तेव्हापासून भाव वाढले का कमी झाले? त्यावेळी आता जसं हे होईल तसं थोडं थोडं वाढत. त्यावेळेला आम्ही 5 रुपये 10 रुपये विकत होतो, आता 500 पर्यंत विकायला लागलो. विकायला लागले. परवडते? परवडत नाही, कारण आता काय नावेलाच आहे. वडील पाहिजे धंदा आहे म्हणून तेच चालू आहे. पण परवडत नाही. परवडत नाही, भाव कमी पडतो. भाव कमी पडतोय. बर, का शेतकऱ्यांना परवडत नाहीये? शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो आणि ह्याच्यावर पडलेले रोग म्हणजे जास्तीत जास्त पांढरी माशी आणि ब्लॅक थ्रिप्स यामुळे आणि वाढलेल्या ऊसाच्या पिकामुळे ह्याचं उत्पादन घटत चाललेलं आहे. वाढलेल्या ऊसाच्या पिकामुळे. का बरं? ऊसाचा काय परिणाम होतोय? ऊसा चारी बाजूने ऊस असल्यामुळं त्याचं संरक्षण होत नाही मिरची पिकाचं. जो मावा रोग ऊसावर आहे तो त्याचा परिणाम मिरची पिकावर होतो आणि ऊस उंच होतो आणि मिरची बुटकी त्याची मुळातच हाईट मिरचीची कमी असते. फार फार तर 4 फुटापर्यंत मिरची येऊ शकते, त्याच्या पुढे मिरची येत नाही. याचं मूळ कारण असं आहे, मिरचीला संरक्षण नाही, गव्हर्नमेंटचं संरक्षण नाही. गव्हर्नमेंटचं या विषयावर कुठल्या सरकारचं संरक्षण नाही. म्हणजे काय? विमा नाहीये? धोरण नाही, इन्शुरन्स नाही मिरचीला. महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स पाहिजे मिरचीला, पण विमा नाही आहे, कव्हर होत होत नाही. बर, काय तुमचं, तुम्ही काय उत्पादक आहात, व्यापारी आहात, विक्रेते आहात? आडत व्यापारी आहे. आडत व्यापारी आहात. आज महाराष्ट्रातल्या उच्चांकी दर संकेश्वरी मिरचीला मिळतो. बर. कोणत्याही मिरचीचा दर आता बघितला तर सर्वसाधारण 200 रुपये ते 400 रुपये किलो आहे आता मार्केटमध्ये. परंतु आता संकेश्वरीचा मिरचीचा दर हा कायमस्वरूपी 500 रुपयापासून 1000 रुपये किलो प्रति किलो हा दर राहिलेला असतो. एवढं उच्चांकी दर देणारं गडिंग्लज मार्केट यार्ड हे नामांकित मार्केट यार्ड आहे आणि शेतकरी पण आमच्यावर विश्वास ठेवून ते लावतात, त्यांनी त्याचं उत्पादन करतात. त्या शेतकऱ्यांचं पहिला कौतुक करायला पाहिजे की इतक्या कष्टातून त्यांनी उत्पादन पिकवतात कष्ट करून, पण ते म्हणतात ना परवडत नाहीये. का परवडत आता नाही? 1000 रुपये किलो मिरची तुम्ही घ्यायला परवडते काय? तुम्ही 200 रुपये किलोची घेणार का 1000ची घेणार? तरी पण 1000ची घेणारे जे संकेश्वरी खाणारे ग्राहक आहेत त्यांनी संकेश्वरीच घेणार मिरची. मग शेतकऱ्याला काय 1000 मिळतो का? मिळणार. मिळतंय का काका? मिळतो का? कधी 1000 मिळाले का? प्रतवारीनुसार दर मिळतोय, क्वचित कवा तरी मिळतोय, नाहीतर जे कमी दरातच ते जात आहे. सरासरी किती मिळतो? सरासरी 500-600 रुपये पर्यंत मिळतं. काय सांगताय तुम्ही? म्हणताय 1000, शेतकरी म्हणतात आता 500. माझं पटलं शेतकऱ्यांचं तर इथे एक शेतकरी आहेत, आता उत्पादन चांगले घेणारे शेतकरी इथे आहेत, त्यांची तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, त्यांनी किती एकरी उत्पादन घेतलंय आणि किती त्यांचे पैसे झाले ते. बर, काय मार्केट जाम आहे का? मिरचीची लागवड कमी होण्याचं एक प्रमुख कारण आहे लेबर प्रॉब्लेम. बर. त्यामुळं शेतकरी ऊसाकडे जास्त वळलेले आहेत. सोपं पीक आहे, सोपं पीक आहे आणि खात्रीशीर पीक आहे. खात्रीशीर पीक आहे. फॅक्टरी शेतात येऊन ऊस घेऊन घेऊन जाते. जातात. हो, नुकसान व्हायची शक्यता कमी आहे. शक्यता कमी आहे. हा. आणि मिरची तोडायला लागते, तोडायला लेबर जास्त लागतात आणि मग ते मार्केटला न्यावं लागतं. या सगळ्या अडचणीमुळं मिरचीची लागवड कमी झालेली आहे. हे काय आहे? भारतीय किसान संघ. काय भारतीय किसान संघाचं काय म्हणणं आहे? भारतीय किसान संघाचं म्हणणं असं आहे की ही जी मिरची आहे ज्याला चवळी मिरची किंवा संकेश्वरी मिरची म्हटली जाते, बरोबर. याचं एक पहिल्यांदा GI मानांकन याला मिळालं पाहिजे. बरोबर. GI कुठल्या किती जिल्ह्यांमध्ये मिळालं पाहिजे? का संपूर्ण कोल्हापूरला मिळालं पाहिजे? नाही, कोल्हापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये पण ही मिरची नाही आहे. बर. ही गडिंग्लज परिसरामध्ये 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे. त्यामुळे याच भागाला ते GI मानांकन मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे. आणि का नाही मिळत आहे? त्याच्यासाठी प्रयत्न झालेले नाही आहेत. कुणी करायचे?
शासन प्रशासनानं केले पाहिजे. काय करतात तुमचे आमदार खासदार मग? हा, आता आमचे आमदार खासदार काय करतात हा प्रश्न आता आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलेलं जास्त चांगलं. तुम्ही विचारता की नाही ते मतं मागायला येतात तेव्हा? हा, आम्ही जरूर ह्या गोष्टी म्हणजे काय निवडणुकीच्या तोंडावरच मांडतो असं नाहीये. हा. भारतीय किसान संघ याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करते. पण होत नाही आहे. हा, परंतु रिसर्च आता एक सांगायचं म्हणजे इथं गडिंग्लजमध्ये रिसर्च सेंटर सुद्धा पण आहे. हा. परंतु रिसर्च सेंटरमध्ये हा प्रोग्रामच घेतला जात नाही. आणि आज जर गडिंग्लजच्या रिसर्च सेंटर जर विचार केला, तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर एक रोपटे सुद्धा पण मिरचीचं लावलेलं नाही आहे. रिसर्च सेंटरवर रिसर्च करायला लागेल आपल्याला. हा. आणि जर हे झालं आज जे मिरचीचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण उत्पादकांची संख्या प्रचंड घटलेली आहे, 1% सुद्धा पण नाही आहे पूर्वीपेक्षा. तर ह्याच्यावरती जर रिसर्च झालं तर हवामानातला जो बदल आहे आणि त्या बदलाला प्रतिकार करणारी अशी मिरचीचं संशोधन झालं तर निश्चितच परत उत्पादक वाढतील आणि GI मानांकन जर मिळालं तर दर वाढेल. आणखी जागतिक बाजारपेठेमध्ये ही मिरची जाईल. पण काय दुर्दैव आहे की जवळपास आता हे 8वं पीक आहे महाराष्ट्रातलं आपण बघतोय आणि सगळ्या पिकांकडे तक्रार हीच, रिसर्च सेंटर तयार केलंय, त्यांचा काडीचा उपयोग होत नाही. विचार केला पाहिजे शासनाने. नुसता आपण त्याच्यावर खर्च करतोय, जर उपयोग होत नसेल तर का आपण पैसा वाया घालवायचा करदात्यांचा? ऊसावर बोलता नेहमी तुम्ही, ऊसाच्या दरावर बोलता. आता शेतकऱ्यांचे याचे मिरची सारखे इतर पिकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह व्हायचे? मुद्दा हा आहे की एक तर ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी एक 50 किलोमीटरच्या खालच्या पूर्व भागामध्ये मनी क्रॉप म्हणून एकेकाळी बघितलं जात होता. आज त्या ठिकाणी मुळाकडे कोणीच जायला तयार नाही. तुम्ही सुद्धा म्हणता की ऊस कोण? आम्ही नाही म्हणत, आम्ही असं म्हणतोय की शेतकरी संघटना जेवढा आवाज ऊसावर उठवते तेवढा मिरचीवर नाही ऊसाच्या दिसत. बाबतीमध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या शेतकरी चळवळीच्या माध्यमातून, आम्ही काही एकट्यानंच म्हणत नाही, ऊसाला हमीभाव फिक्स मिळतो, त्याचं व्यवस्थित सोसायटी भागू शकते म्हणून शेतकरी ऊस लावतो. तो तिथलं स्थानिक जे काही पीक असेल घ्यायला तयार आहे, पण त्या संबंधी सपोर्टिव्ह हमीभाव जे म्हणतो ते मिळत नाही. मिरचीला हमी भाव नाही. लावता का मिरची? हो, मिरची असते. बर, किती एकरवर लावताय? मिरची अर्धा एकर 1 एकर. किती वर्षांपासून करताय? वडलोपार्जित आहे मिरची. वडलोपार्जित. बरं वाटतंय का पण हे करायला आता? आता बरं वाटत नाही मॅडम. ह्याला काय झालंय, शासन कृषी विभाग आपलं एक स्वतंत्र मंत्रालय आहे, पण अशा लुप्त होणाऱ्या व्हरायटीकडे कृषी मंत्रालय बजेटच लावत नाही, इकडे लक्षच देत नाहीये. आता शंकेश्वरी आपल्या भागात थोडंफार या एक 10-12 गावातच दिसतंय. त्या गावातील 5-6 लोकच लावत आहेत, सगळे वैतागले आहेत रोगराई आहे ना. खालच्या पातळीला लावून कृषी विभाग त्याला काय रिसर्च करून, बाबा एवढा आता देश बदलत चाललेला आहे, सर्वांच्याकडे कीपॅड मोबाईल होतं, अँड्रॉइड आले, आयफोन आलेत, पण तसं ह्या शेतीमध्ये बघत नाही आहे. तसं अजून अँड्रॉइडच आहे शेती, पण म्हणजे लहानच आहे, कीप अजून लँडलाईनच आहे. एवढं मंत्रालय आहे, शेतकऱ्याला 2000 द्यायची अपेक्षा नाही, 2000 पेक्षा अशा रिसर्च व्हरायटी करून त्याच्यामधनं शेतकऱ्याला काहीतरी चांगलं व्हरायटी बी ह्याच्या प्रोसेसिंग करून बी वगैरे केलं पाहिजे. भारतात आपल्या देशात भरपूर मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, सिंजंटासारखे रिसर्च करणारे करोडो रुपये खर्च करतात. निदान गव्हर्नमेंटनं धाडस करून त्या कंपन्याला तरी बाबा हे पेटंट तुम्ही घ्या, ह्याच्यावर रिसर्च करून जरा चांगली व्हरायटी आणा. कारण ते प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या व्हरायटी आणतात, पण अशा ह्या लोकल ज्या व्हरायटी आहेत, जिथं आमचं शान आहे, जे आमचं व्हरायटी शंकेश्वर अभिमानानं विकतोय, त्याचं कुठेतरी नाव होईल. एक कृषी अधिकारी होते, आम्ही सर्व अमरदादांच्या मॅनानं आम्ही कृषी अधिकारी फरांदे, भाग्यश्री फरांदे मॅडम म्हणून इथं विभागीय कृषी अधिकारी आलते, त्यांना आम्ही समजून सांगितल्यावर त्यांनी काजूवर आणि ह्या ज्वारी मिरचीवर पेटंट आणण्यासाठी प्रयत्न केले, पण गव्हर्नमेंटने 3 महिन्यातच त्याची उचलबांगडी केली. काय गव्हर्नमेंटचं हे प्रयत्न होते. आपण काय सगळी शेतकरी मंडळी की व्यापारी मंडळी आहात? शेतकरी. सगळे शेतकरी. बर, नमस्ते. बसा बसा बसा. ते तरुण शेतकरी पण वैतागले आहेत, म्हणतात एवढं उत्पन्न क्षेत्र कमी झालं, पण तिकडे आडते म्हणतात 1000 रुपये किलो मिळतोय. मग जर मोठा भाव मिळत असेल तर मग या पिकाकडे का नाही वळत? नाही, मुळात त्या बदलत्या हवामानामुळे मिरचीसारख्या पिकाला अनेक रोगराईंना समोर जावं लागायला लागलंय आणि ते गेल्यामुळे पर्यायानं उत्पादन कमी होतंय. उत्पादन कमी झालं आणि तो दर आणि ह्याचा मेळ न बसल्यामुळे शेतकरी करायला बघत नाही. मग वाढता लेबर प्रॉब्लेम आणि रोगप्रतिकार शक्ती असलेल्या मोठ्या पिकाकडे म्हणजे ऊसाकडे वळतात, की बाबा जिथं कष्ट कमी आणि रोगराई नाही आहे त्या पिकाकडे वळतात. परंतु ह्याच्यावर जर चांगला रिसर्च झाला आणि ह्याचं उत्पादन वाढलं आणि चांगला दरही मिळाला, कारण अतिशय आमच्या भागातली पूर्वीपासून आलेली ओरिजिनल व्हरायटी आहे, तर ह्या व्हरायटीला दर मिळाला तर कमी कालावधीत ऊसापेक्षा जास्त उत्पादन मिळणार आहे. इथे बरेच वर्ष व्यापार करणारे मिरचीचे कोण व्यापारी आहेत? कुठे आहेत बरं? आपण आहात का? आपण आहात? बर, किती वर्ष करताय मिरचीचा व्यापार इथे या बाजारपेठेत? 40 ते 50 वर्ष. 40-50 वर्ष. मला सांगा, 40-50 वर्षांमध्ये इथल्या मिरचीची आवक वाढली की कमी झाली? भयंकरच कमी झाली.
साधारण किती टक्क्यांनी कमी झाली? साधारण आता 20% राहिली, राहिली 80% कमी झाली. 80% कमी झाली. मग ही काय का बाजार समिती कशावर तकते मग? मिरची आहे, बाकीच्या म्हणजे ओव्हरऑल APMCला आवकच कमी झालेली आहे. पण मला सांगा, तुम्ही सांगता इथे संकेश्वरी जवळपास फक्त 20% आता येते, तिकडे बाजारात तर आम्हाला खूप मिळते, मग ती कुठून येते? ते कर्नाटकात नाही येते, आंध्रात नाही येते. मग ती कुठली? संकेश्वरीच आहे? नाही, शंकेश्वरी मिरची आम्ही फक्त गडिंगलजच्या मिरचीलाच म्हणतोय, हा. जी चवाळी जी आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की ह्या मिरचीला आम्ही जसा देवगड रत्नागिरीचा हापूस आंबा आहे हा. तसा आमच्या मिरचीला आम्ही कधी ह्याला दर पडू देत नाही. साधारण 600 ते 1000 रुपये, काही वेळेला 1200 ते 1400 पर्यंत ह्याचा आम्ही दर देतो शेतकऱ्याला. म्हणजे ह्याचे दर मी पडू देत नाही. बरं, पण किती फरक आहे क्वालिटीवर. कर्नाटकच्या मिरचीमध्ये आणि इथे पिकणाऱ्या मिरचीमध्ये? मला सांगा, दराचा किती फरक आहे? कोण सांगेल? दराचा म्हणजे कमीत कमी ते 300 रुपये 1200 रुपये एवढा फरक होतो. म्हणजे 300 रुपये कर्नाटकची होय, मिरची होय, आणि होय. 1200 रुपये संकेश्वरची. हा 1200 1500 पर्यंत पण होऊ शकतो. मग क्वालिटी त्यांना एवढ्या कमी याच्यात कशी काय परवडते? ते क्वालिटी नसते माल. हे बघा बारीक असते, बारीक असते. पापड आजी, तू दाखवा जरा. हे पापड जरा बारीक असतोय, हा. बिया कमी असते, चवीला एक नंबर आहे, त्याच्यामुळे रेट हाय याला. हा. आणि पावडर बारीक लवकर होतोय. अच्छा. मसाला करताना मिक्स लवकर होतोय. हा, हा. ते वरती तरंगतोय. ते कर्नाटक ती 300 रुपयाची मिरची वरती तरंगतोय, हे तरंगत नाही. चवीला एक नंबर आहे. मिरचीचा मूळ उद्देश असा आहे, गडिंग्लज तालुका कोल्हापूर जिल्हा, हा. ह्या मिरचीवर खाण्याचं त्यांचं प्रेम आहे. ह्या मिरचीच लागतोय कोल्हापूरकरांना, गडिंग्लजकरांना हीच मिरची लागते, डुप्लिकेट नाही. वी अलाउडच करत नाही आम्ही कर्नाटक मिरची. पण ते सगळं ठीक आहे, तुम्हाला पोटाला ती मिरची लागते, पण जो पिकवतोय त्याच्या पोटाचं काय? ते भरत नसेल तर? हा, तेच आम्ही म्हणतोय ना, यावरती सरकारचं धोरण नाही. हा. हे तुम्ही लक्षात घेताय का? बा, मी 2 वेळा म्हटलंय, याबाबत सरकारचं याच्यावरती ठाम धोरण नाही किंवा धोरणच नाही. मी तुम्हाला दुसऱ्या वेळेला परत विचारते, धोरण म्हणजे काय हवंय? हा, धोरण म्हणजे आता दर आहे 1000 रुपये, आता आडती म्हणतात 1000 रुपये. त्या शेतकऱ्याने काय सांगितलं, 60% माल आमचा शेतातच बाद होतोय. हे कशामुळं होतं? रोगराईमुळं. औषध वेळेवर मिळत नाहीत, औषध घ्यायचं झालं तर शेतकऱ्याला परवडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक बाबी आहेत. वेळेवर का मिळत नाहीत औषधं? नाही, काही दुकानात मिळतात, काही दुकानात मिळत नाही. आता आमचं हे उत्पादक जे आहेत ते खेड्यात राहतात, तिथून येणं जाणं हे सगळं आणि एक्सपेंडिचर आलंच ना. मग हा 60% जर करता माल शेतामध्ये खराब होत असेल तर 40% त्यानं काय काय करायचं? आपल्या मुलांचं लग्न केलं पाहिजे, घर बांधलं पाहिजे, घर बांधलं पाहिजे, मुलं ग्रॅज्युएट झाले पाहिजे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की मुलं शेतीकडे येत नाहीत, त्याच्यातनं काय आउटपुट नाही, तर शेतकऱ्यांची मुलं शेतीत कशाला जातील? हा, काय ते आयुष्यभर शेणच काढायचं, काय धारच काढायचे? त्यातनं काय आउटपुट मिळत असेल तर जरूर त्यानं करावं, मिळत नसेल तर कशाला करायचं? हा प्रश्न मला पटला. नाही फायदा नसेल तर का शेतकऱ्यांच्या मुलांनी करावं? बरोबर आहे. आणखीन कोण? हा, थांबा, आता या काकांना जरा बोलू द्या. नाही, तो मी पकडते, तुम्ही बोला. याला हवामानाचा मोठा परिणाम आहे. कारण ह्या 10-12 वर्षात हवामानाचं चेंजेस फार मोठा आहे. पूर्वी इथं कोरडं हवामान असायचं, ऊसाचंही पीक कमी असायचं, ह्युमिडिटी कमी असायचं, त्यामुळं रोगराई फार कमी असायची. आणि त्यावेळेला सिंचन वाढलं का इथलं? हो, खूप वाढलेलं आहे सिंचन. म्हणून आर्द्रता वाढली. आर्द्रता फार वाढलेली आहे. हा मोठा फॅक्ट आहे यातला, समजला ना? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आले ऊसाचं जे पीक आहे ते शेतकऱ्यांना फायदेशीर नक्की आहे, पण ऊसाच्या पिकाच्या बाबतीत इकोसिस्टीम बिघडतीये का याचा विचार व्हायला पाहिजे. तो फक्त या गडिंग्लज पुरता मर्यादित नाहीये, महाराष्ट्रातल्या अनेक पिकांच्या बाबतीत हे होत आहे. म्हणजे आता आपल्या समोर एक मुद्दा काय तर ऊस खूप पाणी खाणारं पीक आहे म्हणून, पण ते तेवढंच नाहीये. त्याच्यामुळं आजूबाजूच्या पिकांच्या पद्धतीवर काय परिणाम होतो याचं हे संकेश्वरी मिरची म्हणजे मोठं उदाहरण आहे. या भागातलं मिरची कमी होण्याचं कारण हे रोगराई 100% आहे. दुसरं आहे वाढत्या पाण्याच्या उपलब्धतेमुळं लोकांचा जो कल आहे तो ऊसाकडे वाढला. 2. तिसरं, ज्या प्रमाणात एक्सपोर्ट होत होतं त्या एक्सपोर्टमध्ये देखील जवळपास मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं जर कम्पेअर जर केलं तर यावर्षी 28% एक्सपोर्ट वाढलं, पण नेट व्हॅल्यू जे आहे त्याची ती 16% कमी झाली. मला जरा हे विस्कटून सांगा. मागच्या वर्षीचा जो हंगाम होता तो दुष्काळाचा होता, बरं, त्यामुळे लागण क्षेत्र कमी झालं,
उष्मा जास्त असल्याकारणानं ब्लॅक थ्रिप्सचा प्रॉब्लेम जास्त होता. प्रति एकर उत्पादकता जी मिरचीची आहे, म्हणजे देशी मिरचीची जी उत्पादकता आहे ती 600 किलोपर्यंत 60 किलोपर्यंत खालती आली. ऍव्हरेज उत्पादन जे म्हणजे आहे मगाशी ते म्हणत होते 60% 60% नाही, 60 किलोपर्यंत खालती आला. बरं. कारण खराब होण्याचं प्रमाण किंवा तोड्याचं प्रमाण जे आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये इथं कमी झाली. त्यात आता कर्नाटकचा जर विचार जर केला, मला नाही वाटत की शासन इकडच्या पद्धतीनं असं काहीतरी मागणी करून ते काहीतरी धोरण करेल. कारण हे मेजर पीक आहे कर्नाटकातलं, आणि कर्नाटकामध्ये धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये ऑलरेडी याच्यावरती जवळपास 250 पेक्षाही नवीन जाती जे वातावरणाचा ताण सहन करण्याची क्षमता आहे असे ऑलरेडी डेव्हलप आहेत. महाराष्ट्रात किती झालं डेव्हलप? महाराष्ट्रामध्ये याचं संशोधनच होत नाहीये. बाजूच्या राज्यात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय. 250 जाती डेव्हलप केल्या, आपल्याकडे संशोधनच नाही. सगळ्याला अनुदान मिळतं, कधी मिळालं का या मिरचीला अनुदान? अनुदानाबरोबर मला एकच मुद्दा सुचवायचा होता की याची उत्पादकता जी आपण काउंट करायलो आहे, याला संकेश्वरी नावाबरोबर पहिल्यांदा अगोदर देशी वाण म्हणून अगोदर स्वीकारायला पाहिजे. मुळात आपण चूक करायला की हायब्रिडशी तुलना करतोय, त्याची तुलनाच होत नाही आहे. आणि ही व्हरायटी ज्याला आपण देशी वाण म्हणतो तो सेंद्रिय शेतीच्या गुणवत्तेला टिकणारा आहे, तसा आता अलीकडे आपल्याला मिळणार नाही. ओके. ही सेंद्रिय शेती किंवा शाश्वत शेतीचा म्हणून कधीतरी याचा अंतर्भाव व्हायला पाहिजे. गडिंग्लज तालुक्यामध्ये जे मिरचीनं नाव ठेवलं ते देशी वाण म्हणून संकेश्वरीने टिकवलंय, ते पुन्हा एकदा कधीतरी चिंतन करायला पाहिजे. उत्पादकता कमी जरी झाली तरी त्याचा उत्पादन खर्च म्हणून कधीतरी बाजारपेठांनी विचार करावा लागेल. ह्या बाजारपेठा विचार करत नाही आहेत. त्याचा माल सौद्यावरती गेल्यानंतर कोणी म्हणत असतील 1200 रुपये, अहो ते 4-2 किलोच्या एखाद्या चुंबड्याला दिलं तर त्याच्या उत्पादनाला मिळणारा तो भाव नसतोय. 400 आणि 500 रुपयाच्या घरातली ही उत्पादकता क्षमता शेतकऱ्याला प्रगतीवर नेणार नाही आहे. ही उत्पादकता घटण्याबरोबर शिवानंदजी म्हटले तसे तिकडं वळणारा उत्पादक शेतकरी सुद्धा घटायला लागला आहे. गडिंग्लज तालुक्यातली ही खंत कधीतरी एकदा प्रसारमाध्यमांनी पुढे आणायला लागेल. उत्पादक मिरचीवर संशोधन झालं नाही हे निर्विवाद आहे, पण माझी गडिंग्लजची जी मिरची आहे जी संकरित वाण कधीच तुलना होणार नाही त्याची, ती ज्युनियर म्हणून जे टिकायला पाहिजे ते देशी वाण म्हणून टिकवता आला पाहिजे. आपण ना नेहमी विचार करताना बाजार म्हणून पिकाचा विचार करतो, पण हे पीक असं आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याचा विचार बाजार म्हणून करू नका. कारण काही वाणं आहेत जी वाणं या मातीची आहेत आणि ती या मातीमध्ये टिकली पाहिजेत. जुन्या जाणत्या शेतकऱ्यांना हे वाटणं खूप स्वाभाविक आहे. फक्त प्रश्न असा निर्माण होतो की हे वाण टिकवताना ते खिशाला सुद्धा परवडलं पाहिजे, आणि ते दुर्दैवानं ते होत नाही ना. नाही होत नाही, आणि सरकार याच्याकडे लक्ष देत नाही, आणि हे टिकवण्यासाठी सरकारनं फार प्रयत्न केला पाहिजे. मूळ मुद्दा आमच्या तालुक्याची वस्तुस्थिती जर पाहिली तर पहिल्यांदा आमच्या मातीला सलाम करावा लागेल. कारण का ह्या मातीत जी मिरची जी उत्पादित होती ती चव यायचं कारण त्याच्या वाणाबरोबर मातीत असणारा गुणधर्म हाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे. की गडिंग्लज तालुक्यातल्या पूर्व भागाकडे जर विचारात घेतला की ज्या भागाकडे पूर्वी बघितलं जात होतं, मगाशी ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं की ऊसाचं पीक वाढल्यामुळं आर्द्रता वाढली आणि त्याच्यामुळं मिरचीचं उत्पादन कमी येण्याची कारणं काय, तर त्याला चोरड्या मोरड्या शेतकऱ्याच्या भाषेत एक रोगाचं म्हटलं जात आहे. म्हणजे पांढऱ्या माशीचा जो प्रादुर्भाव आहे तो चोरड्या मोरड्यामुळं 1-2 तोडं झाल्यानंतर त्या मिरची पूर्ण हे होत चाललेली आहे. आज सगळ्यात जर महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल, माझ्यातल्या शेतकऱ्यांना अजून NPK म्हणजे काय माहीत नाही, तर चोरड्या मुरड्यावर कुठलं औषध मारावं, दुकानदारच्या दारात जायचं आणि दुकानदारानं जे त्याला आवडीला वाटेल आणि ज्याच्यात त्याला मार्जिन जास्त असेल अशा पद्धतीची जे औषधं देणार, ज्या औषधाचा उपयोग त्या शेतकऱ्यालाही माहीत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला ग्राउंड कळणार नाही की ज्या रोगासाठी कुठलं औषध आहे त्या औषधाचा उपयोग जोपर्यंत शाश्वत होणार नाही तोपर्यंत ही उत्पादकता वाढणं किंवा पिकाची लायबिलिटी वाढवणं हा दृष्टिकोन होण्यासाठी पहिल्यांदा शेतकरी वैचारिक पात्रतेनं सुधारणं हे मूळ स्तोत्र असेल. केवढा मोठा मुद्दा आहे हा, केवढा मोठा मुद्दा आहे. आपण जरा ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, डॉक्टरकडे देतो, डॉक्टरवर डिपेंड राहतो की डॉक्टरने काय औषध दिलंय म्हणून. शेतीला काय औषध द्यायचं याच्यासाठी डॉक्टरच नसेल तर तो शेतकरी त्याच्यावर उपाय करणार कसा? त्यामुळे तो कुठल्या तरी कंपाऊंडरवर डिपेंड राहतो आणि ते औषध करतो. त्याच्यात नुकसान फक्त शेतकऱ्याचं नाही, तुमच्या आमच्या सगळ्यांचं आहे. कारण शेवटी ते कुणाच्या पोटात जाणार आहे? आपल्याच पोटामध्ये.
विचार व्हायला हवा. आता मला सगळ्यांनी ना दोन दोन, कारण मी तुम्हाला हा प्रश्न का विचारते, मगापासून मी तुमच्या सगळ्यांशी बोलते, कुणी मला म्हटलं नाही अनुदान द्या, कुणी मला म्हटलं नाही कर्जमाफी करा, कुणी मला म्हटलं नाही की आम्हाला अमुक अमुक मदत करा. अपेक्षा काय आहेत तुमच्या सरकारकडनं? कारण सरकार जे देऊ पाहतंय ते तुम्हाला नको आहे, तुम्हाला काय हवंय? मॅडम, अशा ह्या देशी वाहन हे कायमस्वरूपी नष्ट व्हायला लागलेत. देशी वाहनासाठी शासनानं एक वेगळं पॅकेज द्यावं. शासन आता काही कृषी विभागामार्फत क्लोरोफोरिफॉस, क्वांटाप वगैरे फ्रीमध्ये देतं. तसं न देण्यापेक्षा ह्या व्हरायटीला जे जे लागतंय तज्ज्ञाकडून विचारून, बाबा समजा आज अनेक प्रायव्हेट कंपन्यांची औषधं मार्केटमध्ये आलेले आहेत, त्याचा वापर केल्यानंतर ही रोगराई कमी होते. पण अनपेक्षितपणे शेतकऱ्यांना ते औषधं परवडत नाहीत. अमुक अमुक औषध, एक 90 मिली औषध आहे मॅडम, 1000 रुपयाला आहे. जीएसटी औषधांवरचा कमी व्हायला हा औषधावरचं जीएसटी कमी करायला पाहिजे. शेतकऱ्यांना जगवायचं असेल तर खतावरचं आणि औषधावरचं जीएसटी शासनानं पूर्णपणे झिरो केलं पाहिजे. त्यांनी 2000 नाही दिलं तरी चालतंय. आणि शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांचा भाव हमी भाव दिला पाहिजे. मिरचीला म्हणा, ऊसाला कसं हमी भाव ठरवतात ना, तसं सर्व शेतकऱ्यांच्या पिकणाऱ्याला, भाताला म्हणा, सोयाबीनला म्हणा, मिरचीला तसं दिलं पाहिजे. आणि देशी वाण जे लावणार आहेत त्यांना विशेष पॅकेज त्या शेतकऱ्यांना जाहीर केलं पाहिजे. म्हणजे कॉम्पिटिशन लागेल आणि शेतकरी देशी वाण करायला सुरुवात. हा आजच्या कार्यक्रमातला मोठा टेकअवे आहे असं मला वाटतं. कारण फक्त आपल्याला शेतीतलं उत्पादन कसं वाढेल, शेतीमालाला प्रचंड भाव कसा मिळेल याचा आपण विचार करत असतो. पण शेती हे काय फक्त उत्पन्नाचं साधन नाहीये, पोट भरण्याचं साधन नाही, ती आपली संस्कृती सुद्धा आहे. आपली पाळंमुळं त्याच्याशी जुडलेली आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येते. अजून कुणाला काही मुद्दा मांडायचा आहे? बरं, अगदी थोडक्यात मांडा. फवारणीसाठी जसं ड्रोन आलेले आहेत तसं तोडणीसाठी सुद्धा एक मशीन आलं पाहिजे. मोठा मुद्दा मगाशी माझ्या डोक्यात आलं होतं, असं येत का नाही? ही जात नामशेष होता कामा नये याच्यासाठी मात्र प्रयत्न करावेच लागतील. हे बघा, आता खूप शेतकऱ्यांनी आपली मतं मांडली. त्यात एक मुद्दा मला सुटला असं वाटतोय, मिरची पिकवणं, तोडणं इथंपर्यंत ठीक आहे, यानंतर मिरची सुकवणं हे अतिशय जिकरीचं आहे. बाकीच्या पिकांच्या तुलनेत शेंगा म्हणा, सोयाबीन म्हणा, सगळ्यात मिरची सुकवणं अतिशय जिकरीचं आहे. कारण ते स्लॅबवर घालता येत नाही, जमिनीवरच घातलं पाहिजेत, वेळेत काढलं पाहिजेत, एकत्र मोठा ढीग करता येत नाही, ती पांढरी पडती, तिची प्रत खराब होती. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आणि त्याला मॅन पॉवर खूप मोठी लागते. आणि मिरची कमी एरियात सुकवता येत नाही, ती पातळच घालावं लागते, त्याशिवाय ती सुकत नाही. मग त्यासाठी मोठा एरिया लागतोय, तेवढा त्या शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतोय. आणि ती गोळा करते वेळी शेतकऱ्याला ती परत मॅन पॉवर ती मिळत नाही. ह्यात मिरचीचं खूप नुकसान होतंय. तुमचा एक मुद्दा घेते मी, पण ह्यातला जोडून एक मुद्दा आहे, ती मॅनपॉवर लागते. ती गेली कुठे मग माणसं सगळी? का नाही मिळत आहेत शेतात माणसं? कुठे गेली? सगळे संपूर्ण ग्रॅज्युएट झालेले आहेत, मुलं मुली कोणी शेताकडे येत नाही, कल नाही शेती. मॅनपॉवरचं मी सांगतो आता आमच्या भागामध्ये काजू फॅक्टऱ्या भरपूर होत आहेत. त्यामुळे सर्व महिला पुरुष पूर्ण काजू फॅक्टरीत सावळीत काम बसून करायला ते पुरवडतंय. उन्हात कोण येत नाहीत, त्यांना चहा पाणी दिलं जातंय, दिवसभराचं सगळं केलं जातंय. त्यामुळं मॅनपॉवर आपल्या भागात मिळत नाही. काय तरुण मंडळी जात नाही म्हणे तुम्ही शेतात? नाही, मी व्यापारी आहे. तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही तर अजिबातच जाणार नाही. एक मुद्दा महत्वाचा म्हणजे आज जर शेतात जे काम करत असतात ते प्रामुख्याने बायका करत असतात. पुरुष मंडळाची हजेरी तिथं नसते. पुरुष मंडळ सगळं टिवल्या करत आपल्या गावात इकडं तिकडं फिरत असतात. पुरुष मंडळाने बी सक्रिय पद्धतीनं तिथं काम केलं पाहिजे. बायकांच्यावरती काम सोडतात. तुम्ही फार तर एक हेलिकॉप्टर घ्या आणि सहज फिरा आणि तुम्हाला तिथं फक्त तुम्हाला बायकाच काम करतेले तुम्हाला दिसतील. इतर पुरुष मंडळी हे काम करण्याच्या वृत्तीत नाही. शेतकरी आळशी बनलेला आहे, पुरुष मंडळ बी आळशी बनलेला आहे. कष्ट केल्यानंतरच तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि त्याला नुसता मिरचीच असं नाही, आपला भाग हा इतकं सुजलाम सुफलाम आहे, इथं भरपूर प्रमाणात सगळे पिके आपल्याला मिळू शकतात. हा काकांचा जो मुद्दा आहे ना, हा मला पटतो. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, जेवढं काम तंत्रज्ञानाचं आहे, ट्रॅक्टर चालवायचं असेल ना तर तुम्हाला पुरुष दिसतील, पण तोडणी करायची असेल तर तुम्हाला बायका लागतात. हा मिरचीचं पीक हे सोपं पीक नाहीये. म्हणजे छोट्या भागापुरती असलेली ही संकेश्वरी मिरची म्हणून आपण जरी घेतली तरी महाराष्ट्रामध्ये हे पीक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. हे आपण एक प्रतिनिधित्व म्हणूयात. पण यातला एक खूप महत्वाचा मुद्दा जो समोर आलेला आहे, तो पिकांची उत्पादकता वाढवताना आपण मूळ जी जात आहे पिकांची त्याला पूर्णपणे मुठमाती देतोय का याचा विचार करायला हवा. हे या संकेश्वरी मिरचीच्या निमित्तानं पुढे आलंय. दुसरा एक मुद्दा पुढे आलाय, तो म्हणजे
आपल्याच देशामध्ये शेतकरी जर स्पर्धा करत असतील तर आपलं राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांना किती सक्षम करते हा एक मुद्दा महत्त्वाचा आलाय. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो फक्त याच पिकासाठी नाही तर शेती क्षेत्रावर जर या देशातली जर या राज्यातली 50% पेक्षा जास्त लोकसंख्या अवलंबून असेल तर त्या क्षेत्रासाठी संशोधन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याकडे किमान महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुर्लक्ष होतंय हे मात्र स्पष्ट आहे. त्यामुळे शेती क्षेत्र जर शेतकऱ्यांमधला डिस्ट्रेस शेतकऱ्यांमधला राग सरकारला कमी करायचा असेल तर निव्वळ अनुदानं उपयोगी नाहीये, त्यावर दूरगामी परिणाम करू शकतील अशी निर्णय आणि धोरणं घेणं महत्त्वाचं आहे. एवढं बाकी या सगळ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यामधनं माझ्या समोर आलंय. आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये बराच वेळ काढून सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. उद्या भेटूयात पुन्हा एकदा नव्या पिकासह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. धन्यवाद.